आवाज जनतेचा। मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी परभणी प्रकरणी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करावी यासाठी कडकडीत बंद पाळला। यामध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि समस्त बहुजन जनता बंदमध्ये सहभागी झाली होती। परभणी महाराष्ट्र येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील राज्यघटनेच्या प्रतीकाचं अपमान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले ते वापस घ्या। या आंदोलनात शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिसांच्या ताब्यात असताना झालेला मृत्यू त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली आहे। परभणीत आंदोलनातील एकाचा मृत्यू झालाय, त्याला पोलिसांनी पीसीआर मध्ये मारहाण केली। ज्याला मारहाण झाली तो शहीद सोमनाथ सूर्यवंशी कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी होता। तो केवळ व्हिडिओ रेकॉर्ड करत होता। याचा हिंसाचाराचा घटनेशी काहीही संबंध नव्हता। त्यामुळे सरकारने याची निपक्षपाती चौकशी करून यातील अधिकारी तात्काळ निलंबित झाले पाहिजेत। हे निर्दयी अधिकारी आहेत। मृत व्यक्तीचं कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती। कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली निष्पाप युवकांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं यावेळी गावातील बहुजन जनतेचं म्हणणं होतं। मालेगाव तालुका प्रतिनिधी विठ्ठल भागवत। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।